आज आपण माहिती घेणार आहोत रायगड जिल्ह्यातील कर्नाळा किल्ल्याविषयी। कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी चहूबाजूंना दाट जंगल आहे। तेथे 150हून अधिक जातींचे पक्षी आढळतात। सतत हिरवे जंगल हे तेथील वैशिष्ट्य आहे। किल्ल्यावर 50 मीटर उंचीचा उत्तुंग कावळकडा आहे। कर्नाळाची उंची 2500 फूट आहे। कर्नाळा त्याच्या उंचावलेल्या अंगठ्यासारख्या आकारामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतो। कर्नाळाच्या पायथ्याजवळचे अभयारण्य हे संरक्षित प्रदेश म्हणून राखले गेले आहे। किल्ल्यामध्ये असणाऱ्या पाण्याच्या टाक्यावरून तो सातवाहनकालीन असावा असे वाटते, मात्र त्याचा जुना उल्लेख यादव काळात आढळतो। 16व्या शतकात किल्ला निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता। शिवरायांनी 1657 मध्ये तो किल्ला घेतला। त्यानंतर पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना देण्यात आलेल्या 23 किल्ल्यांमध्ये कर्नाळा किल्ल्याचा समावेश होता। महाराजांच्या सैन्याने 1670 नंतर छापा घालून कर्नाळा किल्ला पुन्हा सर केला आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कल्याण प्रांत काबीज केला। मोगलांनी पुढे संभाजी महाराजांच्या काळात किल्ला पुन्हा अंमलाखाली आणला। त्यानंतर 1740 ला किल्ल्यावर पेशव्यांचे नियंत्रण आले। तेव्हा अनंतराव फडके यांना तेथील किल्लेदार म्हणून नेमण्यात आले। पुढे जनरल प्रॉथेरन 1818 मध्ये कर्नाळा ताब्यात घेतला। त्यावेळेस कर्नाळ्यावर असलेल्या मोजक्या मावळ्यांनी ब्रिटिशांच्या हजारांच्या सैन्यांशी 3 दिवस झुंज दिली होती। कर्नाळा किल्ला प्रसिद्ध आहे तो तेथील पक्षी अभयारण्यामुळे। ते अभयारण्य कर्नाळा अभयारण्य नावाने ओळखले जाते। किल्ल्याकडे जाताना वाटेत कनाई मातेचे छोटे मंदिर लागते। किल्ल्याची घडण आणि ठेवण पाहता तो प्रामुख्याने सभोवतालच्या प्रदेशावर टेहळणी करण्यासाठी वापरण्यात येत असावा। किल्ल्यावर 3 दिशांना 3 बुरुज बांधलेले दिसतात। किल्ल्याच्या माथ्यावरून पश्चिमेकडे मुंबईचे सुंदर दृश्य दिसते। पश्चिमेकडे माणिकगड आणि त्याच्या मागे पहुडलेली सह्याद्रीची रांग दिसते। उत्तरेकडे सांकशिला किल्ला तर वायव्येकडे माथेरान पाहता येते। किल्ल्यावर फारसी आणि मराठी भाषेतील शिलालेख आढळतात। असाच हा किल्ले कर्नाळा